स्वयंपाकाच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक गृहिणीला माहीत असल्याच पाहिजेत अशा महत्त्वाच्या 20 किचन टिप्स पाहणार आहोत। टिप क्रमांक 1, भाजीसाठी पनीर खूप जास्त वेळ शिजवलं किंवा तळून घेतलं तर पनीरमधील पाण्याचा ऱ्हास होतो आणि ते रबरासारखं चिवट होतं। हे टाळण्यासाठी पनीर न तळता फक्त 5 मिनिटं ग्रेव्हीमध्ये शिजवावं। टिप क्रमांक 2, लिंबू सुकून कडक झाले असेल तर अख्खं लिंबू गरम पाण्यात 5 मिनिट ठेवल्यास ते पुन्हा रसाळ होईल, किंवा मायक्रोवेव्ह असेल तर 30 सेकंद लिंबू मायक्रोवेव्ह करा, लिंबू पुन्हा हवं तसं रसाळ होईल। टिप क्रमांक 3, ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही। यावेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजलेला भात घालावा, यामुळे भाकरी मोडत नाही। टिप क्रमांक 4, जाळीदार म्हैसूर पाक बनवण्यासाठी गरम म्हैसूर पाकाचं मिश्रण ट्रेमध्ये ओतल्यावर त्यावर लगेच पाण्याचे शिंतोडे मारावेत। टिप क्रमांक 5, लोण्याचा खूप आंबूस वास येत असेल तर खाण्याचा सोडा पाण्यात टाकून त्या पाण्याने लोणी धुवावे। टिप क्रमांक 6, अंडे जमिनीवर पडून फुटल्यास लगेचच पुसू नये, त्यापेक्षा त्यावर मीठ टाकावे व मीठ सुकले की मगच केरसुणीने व्यवस्थित झाडून घेऊन पुसावे। टिप क्रमांक 7, वांग्याचे भरीत करताना वांगी भाजण्यापूर्वी वांग्याला थेंबभर तेल लावावं, तसंच वांगी भाजून झाली की लगेचच एखाद्या भांड्यात झाकून ठेवल्यास साल अलगद आणि पटकन निघून येते। टिप क्रमांक 8, पाणीपुरीच्या पुऱ्या करताना पुऱ्या कडक होण्यासाठी पीठ मळताना पाण्यात किंचितसा खायचा सोडा मिसळावा, यामुळे पुऱ्या कडक व कुरकुरीत होतात। टिप क्रमांक 9, चॉपिंग बोर्ड खराब झाला असेल तर त्यावर मीठ भुरभुरावे आणि त्यावर लिंबाची फोड चोळून बोर्ड स्वच्छ करून घ्यावा, चॉपिंग बोर्ड एकदम नव्यासारखा स्वच्छ होतो। टिप क्रमांक 10, घरात मुंग्या झाल्या असतील तर त्या ठिकाणी काकडीची साल ठेवलं तर मुंग्या लगेच गायब होतात। टिप क्रमांक 11, उडदाच्या डाळीमध्ये पोहे भिजत घातल्याने इडल्या हलक्या होतात। टिप क्रमांक 12, केक ओव्हनमधून काढल्यावर कोरडा वाटत असल्यास त्यावर टर्कीश नॅपकिन टाकल्याने वाफ कोंडली जाते व केक मऊ राहतो। टिप क्रमांक 13, थंडीच्या दिवसामध्ये इडलीचे पीठ चांगले फुगत नाही, अशा वेळेस पीठ तयार करून बंद कपाटात ठेवून त्या शेजारी गरम पाण्याचे भांडे ठेवावे। टिप क्रमांक 14, शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात 2 चिमटी मीठ घालून गॅस बंद करून थोडे परतावेत, त्यामुळे शेंगदाण्यावरची साल लवकर सुटते। टिप क्रमांक 15, पालेभाजी शिजत असताना त्यात चिमूटभर साखर घातली की पालेभाजीचा हिरवा रंग बदलत नाही। टिप क्रमांक 16, इडलीचे पीठ बनवताना त्यामध्ये मूठभर चुरमुरे घालून वाटल्यास इडल्या हलक्या आणि मऊसूत होतात। टिप क्रमांक 17, लोणी काढण्यापूर्वी ताकामध्ये 2 ते 4 थेंब लिंबाचा रस घालावा व त्यानंतरच ताक घुसळल्यास लोणी लगेचच निघते। टिप क्रमांक 18, पोळ्या करताना पीठ चाळून घेत असाल तर राहिलेला कोंडा बरणीत साठवून ठेवू शकता। थालीपीठ बनवताना त्यात हा कोंडा घालू शकता किंवा कोंड्याचे मुटके बनवू शकता। कोंड्यात भरपूर फायबर असल्यामुळे गव्हाचा कोंडा टाकून न देता त्याचा आहारात समावेश करावा। तर कोंड्याचे मुटके कसे बनवायचे याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। टिप क्रमांक 19,
तांदूळ शिजवताना त्यात चमचाभर लिंबाचा रस किंवा साजूक तूप घातल्यास भात पांढरा शुभ्र आणि मोकळा होतो. टीप क्रमांक 20. पापड, लोणची, सांडगे असे उन्हाळी पदार्थ बनवताना हिंगाचा वापर केल्यास पदार्थ टिकाऊ होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.